नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप सर्वजण आनंदी आहात. ओके, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो युनिट 2 आहे त्यातील दुसरा जो लेसन तो म्हणजे द बॉय हू ब्रोक द बँक बुडवणारा मुलगा. हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी हे आपण काय करणार तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे अभ्यासणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही, सगळे प्रश्न उत्तरं तुमचे ह्या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट की चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल 10वीच्या सर्व चॅप्टरची आणि इंग्लिश ग्रामरची. ओके, आणि रायटिंग स्किलची. ते बघितल्यानंतर तुम्ही काय करू शकता, सर्व 10वीचे इंग्लिशचे पाठ आणि ग्रामर तुम्ही कव्हर करू शकता. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्यावर तुम्ही जाऊन सर्व चॅप्टर्स अभ्यासू शकता. ओके, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या मित्रांसोबत विशेषतः. ओके, चला तर मग आता सुरुवात करूया. 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हा जो चॅप्टर आहे त्याचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी समजून घ्यायला. द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजेच बँक बुडवणारा मुलगा या पाठाचा आपण वॉर्मिंग अपपासून सुरुवात करतो आहोत. त्यातला चिटचॅटचा पहिला प्रश्न आहे किंवा प्रश्नाला सुरुवात होण्यापूर्वी एक म्हण दिलेली आहे, कोटेशन आहे. काय आहे ते बघा. A lie can run around the world before trust has got its boot on. जोपर्यंत सत्य काय करेल, स्वतःचे बूट घालील पायामध्ये. ओके, शूज पायात घालेपर्यंत जे काही खोटं आहे, लाय म्हणजे काय, खोटं काय करू शकतं तर पूर्ण जगभर फिरू शकतं किंवा पळू शकतं. म्हणजे थोडक्यात अर्थ जो आहे तो समजलेला आहे सर्वांना की खोटं जे असतं, खोटी गोष्ट जी असते ती जगभर फिरून येते. कधीपर्यंत, जोपर्यंत काय होतं तर सत्य काय करतं तर आपल्या पायामध्ये बूट घालेल तोपर्यंत, त्यापूर्वीच. ओके, आणि हे जे की अबो कोटेशन दिलेलं आहे ते एक्सप्रेस करतं की हाऊ फास्ट र्युमर्स स्प्रेड. जे र्युमर्स असतात, अफवा जे असतात, किती फास्टमध्ये काय होतात तर पसरतात. याचं एक उदाहरण किंवा मग याच्यासाठी एक कोटेशन आपल्याला हे सांगता येईल. ओके, काही प्रश्न दिले आहेत बघा. पहिला आहे टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट र्युमर्स वेन पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लेटर. तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला डिस्कस करायचे काही रिसेंट र्युमर्स, काही आताच्या पसरलेल्या अफवा. वेन पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट, सुरुवातीला ज्यावेळेस लोकांनी ज्यावर विश्वास ठेवला, अँड सफर्ड फॉर इट लेटर, आणि नंतर त्यांना त्याचा पस्तावा झाला किंवा मग त्यांना खूप त्याचा त्रास झाला किंवा मनस्ताप भोगावा लागला. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. देअर वॉज र्युमर दॅट द वर्ल्ड विल एंड इन 2012. एक अफवा उठली होती बघा की वर्ल्ड जे आहे, जग जे आहे ते 2012ला समाप्त होणार आहे किंवा मग एंड होणार आहे, शेवट होणार आहे जगाचा. पीपल बिलीव्ड इट फर्स्ट, लोकांनी सुरुवातीला विश्वास ठेवला. अँड सेल एव्हरीथिंग दे हॅड, आणि त्यांच्याकडे जे होतं ते सर्व त्यांनी विकून टाकलं. आणि लेटर दे सफर अ लॉट, आणि त्यानंतर त्यांना खूप काय झालं, त्या गोष्टीचा मनस्ताप भोगावा लागला होता. ओके, सेकंड पॉईंट आहे हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. एखादी बातमी खरी आहे की खोटी आहे हे आपण कसं ठरवू शकतो, तर याच्या आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता We can decide whether some news is fact or fake by first checking on multiple news sources from television. आता आपण एखादी गोष्ट किंवा एखादी न्यूज आहे ती खरी आहे की खोटी आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर सुरुवातीला आपल्याला त्या न्यूजला किंवा त्या बातमीला आपल्याला काय करायला लागेल तर मल्टिपल सोर्सेस जे आहेत, जसं न्यूज आहे, त्यानंतर पेपर आहे, यामध्ये आपल्याला ती गोष्ट चेक करावं लागेल. न्यूजपेपर असेल, टेलिव्हिजन असेल, त्यावर आपल्याला ती गोष्ट बघावं लागेल. इफ द र्युमर इज ऑफ आवर कॉलनी, सोसायटी, विलेज. जर र्युमर म्हणजे अफवा जर आपल्या कॉलनीची असेल, सोसायटीची असेल किंवा मग गावाची असेल तर आपण काय करू शकतो, आपल्याशी एल्डर जे आहे, वी कॅन ऑल्सो आस्क आवर एल्डर्स अँड टेक देअर व्ह्यूज. आपण काय करू शकतो, आपल्याशी जे मोठे आहेत आपल्या घरामध्ये त्यांना आपण विचारून काय करू शकतो तर त्यांची व्ह्यूज जाणून घेऊ शकतो त्या अफवेच्या बाबतीत. ओके, त्यानंतर आहे हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. तुम्हाला काय वाटतं की कोण रिस्पॉन्सिबल आहे, कोण जबाबदार आहे या खोट्या बातम्या पसरवण्यासाठी. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. पीपल हू फॉरवर्ड मेसेजेस विदाऊट थिंकिंग. असे लोक की जे मेसेज काय करतात, फॉरवर्ड करतात, समोरच्याला पाठवतात काही विचार न करता. पीपल हू वॉन्ट टू क्रिएट डिस्टर्बन्स इन सोसायटी. असे लोक की जे काय करतात, ज्यांना असं वाटतं की समाजामध्ये काय असावं तर कायम अस्थिरता असावी, असे लोक अशा न्यूज ज्या आहेत, फेक न्यूज, त्या स्प्रेड करत असतात. सम पीपल स्प्रेड फेक र्युमर्स जस्ट फॉर फन. आणि काही लोक जे असतात फक्त गंमत म्हणून काय करतात तर अशा न्यूज
स्प्रेड करत असतात. ओके, तर हे लोक रिस्पॉन्सिबल आहेत फेक न्यूज स्प्रेड करण्यासाठी. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस? ओके, ज्या न्यूज तुम्हाला किंवा तुम्हाला मिळणाऱ्या ज्या सर्व बातम्या आहेत त्या बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवता का? ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता नो, आय डू नॉट बिलीव्ह इन ऑल न्यूज दॅट आय कम अक्रॉस. नाही, मी अशा कुठल्या प्रकारच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही ज्या माझ्याकडे डिरेक्टली येतात. ओके, म्हणजे मी थोडक्यात सत्यता पडताळत असतो किंवा असते. पुढचा प्रश्न आहे, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ ह्युमर विच सीम टू बी फॅक्ट इन द बिगिनिंग, लेटर इट वॉज प्रूवन फॉल्स. असं एखादं एक्झाम्पल सांगा एखाद्या अफवेचं, खोट्या बातमीचं की जी सुरुवातीला खरी वाटली, लेटर इट वॉज प्रूव्ड फॉल्स, आणि नंतर हे प्रूव्ह झालं की ती गोष्ट काय होती तर फॉल्स होती किंवा खोटी होती. आन्सरमध्ये तुम्ही टाकू शकता बघा, द र्युमर दॅट द ॲस्ट्रॉइड विल हिट द अर्थ इन 2020. अशी अफवा होती की ॲस्ट्रॉइड जो आहे पृथ्वीच्या बाहेरचा, तर तो काय होणार आहे, पृथ्वीवर आदळणार आहे 2020मध्ये, अँड ऑल विल डाय बिकॉज ऑफ द डिस्ट्रक्शन ऑफ दॅट ॲस्ट्रॉइड. आणि अशी अफवा होती की त्या ॲस्ट्रॉइडमुळे खूप मोठं डिस्ट्रक्शन होईल, खूप मोठी अशा प्रकारची हानी निर्माण होईल आणि त्यातून बरेचसे लोक किंवा मग सर्वजण काय होतील, मरतील. वेन द नासा डिक्लेअर इट इज फेक ह्युमर देन पीपल फील रिलॅक्स. ज्यावेळेस नासाने सांगितलं की अशी ही आहे ती खोटी अशी बातमी आहे किंवा मग अफवा आहे, त्यावेळेस लोकांना रिलॅक्स फील झालं. ओके, म्हणजे अशा बऱ्याचशा खोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपल्या गावामध्ये असेल, आपल्या सोसायटीत असेल किंवा मग आणखी इतर ठिकाणीसुद्धा अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी ह्या आपल्याला ऐकू येत असतात. ओके, पुढचा जो आहे प्रश्न क्रमांक 2, ओके, वॉर्मिंग अपमधील तो आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दिलेली जी विधान आहे ती वाचायची आहेत. डिस्क्राईब वेदर दे आर फॅक्ट ऑर र्युमर्स. आणि त्यांचं तुम्हाला ती विधानं जी आहे ती खरी आहेत की खोटी आहेत किंवा मग खरं आहे की अफवा आहे हे तुम्हाला बघायचं आहे किंवा मग सांगायचं आहे. जस्टिफाय युअर डिसिजन. आणि तुम्ही जे उत्तर देणार त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, समर्थन करायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे, काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ. फॅक्ट, र्युमर्स, एक्सप्लेनेशन. फॅक्ट आहे की र्युमर आहे? मग आता निश्चितच फॅक्ट आहे, सत्य आहे की काऊ काय असते तर जन्म देते कशाला तर त्या पिलांना तिच्या. एक्सप्लेनेशन काय तर सायंटिफिकली प्रूव्ड. ओके, त्याचे आन्सर मी डिरेक्टली खाली दिलेले आहेत. आता हे तुम्ही बघून घ्या, आता तुमच्या बुकमध्ये असेल. जर तुमच्याकडे बुक असेल तर बुक उघडून बसा, जेणेकरून तुम्हाला काय होईल तर सगळे आन्सर लिहून घेता येईल तुमच्या बुकवर, किंवा मग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये डायरेक्टली आन्सर लिहू शकता. 10 अशा गोष्टी दिल्या आहेत आपला स्टेटमेंट्स. त्यांची फॅक्ट आहे की र्युमर आहे ते आपल्याला चेक करायचं आणि एक्सप्लेन करायचं आहे. ओके, तर बघा पहिलं दिलं आहे, काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ. तर जी गायी असतात त्या काय करतात, पिल्लांना जन्म देतात, वासरांना जन्म देतात. तर फॅक्ट आहे, नॅचरल फेनॉमेना, एक नॅचरल गोष्ट आहे ही. सेकंड आहे, इन 2025 मध्ये द सन विल शॅलो द अर्थ. सन जो आहे तो काय करणार आहे, पृथ्वीला गिळून घेणार आहे. इतका प्रकार तो स्प्रेड होईल की पृथ्वीसुद्धा सूर्यामध्ये सामावून जाईल. तर आता ही काय तर ह्युमर आहे, म्हणजे काय तर खोटी अफवा ही गोष्ट आहे, खोटी बातमी आहे, अफवा आहे. देर इज नो सायंटिफिक टू बॅकअप इव्हिडन्स ऑफ दिस. आणि या गोष्टीसाठी कुठल्या प्रकारचं सायंटिफिक बॅकअप नाही आहे, ज्याला आपण शास्त्रीय कारणाच्या पाठीमागं नाही आहे की 2025 साली काय होणार आहे, सूर्य हा काय करणार, पृथ्वीला गिळून घेणार. यू रिसीव अ मेसेज दॅट यू हॅव वोन ₹5 crore इन अ लॉटरी. तुम्हाला मेसेज मिळाला की तुम्ही काय केले तर 5 कोटी रुपये तुम्ही जिंकले आहात लॉटरीमध्ये. तर हे र्युमर असू शकतं, हे र्युमरच आहे, कारण आपल्याला मेसेज आला की 5 कोटी जिंकले, पण आपण काही हातपायच हलवलेले नाही, तर 5 कोटी येणार कसे. तर निश्चितच काय तर अफवा आहे. पीपल चीट यू धिस वे अँड टेक युअर बँक अकाउंट डिटेल्स अँड डिसीव यू. जे चोरटे असतात ते काय करतात, भामटे लोक, की ते चीट करतात, तुम्हाला फसवतात अशा पद्धतीने की तुम्हाला 5 कोटीची लॉटरी लागली, तुमच्याकडून बँक डिटेल्स वगैरे घेतात आणि तुम्हाला ते फसवतात. ओके, म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की जर जोपर्यंत आपण तिकीट खरेदी करणार आहे तोपर्यंत आपल्याला लॉटरी लागणारच नाही. 4th क्वेश्चन आहे, बीज बीट देअर विंग्स 270 times इन अ सेकंड. बीज ज्या असतात, ओके, त्या काय करतात तर 270 वेळेस काय करतात, स्वतःची विंग फडफडवतात एका सेकंदामध्ये. ओके, फॅक्ट आहे, सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे. ओके, मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन बर्मुडा ट्रायंगल. जे काही बर्मुडा ट्रायंगल आहे त्यामध्ये बऱ्याचशा शिप्स असतील किंवा मग एरोप्लेन्स असतील ते डिसअपियर झालेले आहेत, दिसेनासे झालेत किंवा मग ते तिथे अडकून गेलेत, त्या बर्मुडा ट्रायंगलमध्ये सामावून गेले. फॅक्ट आहे, सत्य आहे, सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे.
सायंटिफिकली ही गोष्ट प्रूव्ह झालेली की तिथे एरोप्लेन असतील किंवा शिप असतील त्या तिथे गायब होतात, डिसॅपियर होतात. क्वेश्चन नंबर 6, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. ज्या ड्रायव्हरलेस कार्स आहेत ते आता काय नाही तर स्वप्न म्हणून त्या राहिलेल्या नाहीत. फॅक्ट आहे म्हणजे सत्य आहे. नाव डे ड्रायव्हरलेस कार्स आर अवेलेबल इन मार्केट. आताच्या काळामध्ये काय झाले तर ड्रायव्हरलेस कार ज्या आहेत त्या अवेलेबल झाल्या मार्केटमध्ये, स्पेशली इन फॉरेन कंट्रीज. म्हणजे जे काही फॉरेन कंट्रीज आहेत त्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हरलेस कार दिसून येतील, भारतामध्ये त्या नाहीत. ओके, परंतु ती सत्य आहे की आता एक स्वप्न म्हणून ड्रायव्हरलेस कार राहिलेल्या नाहीत. जसं टेस्लाचे कार्स आहेत तर ह्या ड्रायव्हरलेस कार्स आहेत. ओके, 7th क्वेश्चन आहे, सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. सोफिया जी आहे ती जगातली पहिली रोबोट सिटीजन आहे. निश्चितच फॅक्ट आहे, सोफिया बिकेम वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. हे सत्य आहे. ओके, ती जगातली पहिली काय झाली तर रोबोट सिटीजन झालेली आहे. घोस्ट ड्वेल इन बनियान ट्री. जे भूत असतात ते बनियान ट्रीमध्ये राहतात. ओके, र्युमर म्हणजे काय तर ही गोष्ट खोटी आहे किंवा मग अफवायती आहे. नॉट सायंटिफिकली प्रूव्ड. कुठली गोष्ट ही गोष्ट सायंटिफिकली सिद्ध झालेली नाही. 9, डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. जो न्यू मून डे असतो त्या दिवशी काय करू नका, घराच्या बाहेर पाऊल ठेवू नका. र्युमर म्हणजे काय तर खोटी गोष्ट आहे, ही अफवा आहे. आणि सुपरस्टिशन आहे. सुपरस्टिशस म्हणजे काय, अंधश्रद्धा ज्याला आपण म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 10, एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. जे काही एलियन्स आहेत, ओके, एलियन्स म्हणजे काय, सर्वांना माहिती आहे की परग्रहावरील जे जीव असतील त्यांना आपण एलियन्स असं म्हणतो. ओके, परग्रहवासी आपण त्याला म्हणू शकतो. तर ही एक र्युमर आहे म्हणजे दंतकथ. हे थोडक्यात आपण त्याला काय म्हणू शकतो, खोटी गोष्ट आहे की अफवा आहे. नो एव्हिडन्स ऑफ एलियन्स हॅव बीन फाउंड येट. आतापर्यंत कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स एलियन्सबद्दल आपल्याला सापडलेले नाहीत. आता पुढचा जो आहे तो आहे मार्जिन क्वेश्चन्स. मार्जिन क्वेश्चन्सही आपण इथे डिस्कस करतो आहोत. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे, नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. या स्टोरीजमध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. बघा कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत, नाथू, सीताराम, मिसेस श्रीवास्तवा, मिसेस भूषण, मिस्टर भूषण, कमल किशोर, दीपचंद, ओल्ड गणपत, बँक मॅनेजर, सेठ गोविंदराम आणि टाउन फोक. हे काय तर कॅरेक्टर्सचे नावं आहेत जे या स्टोरीमध्ये आलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. आता मार्जिन क्वेश्चन्स आहेत बरं का, सर्व व्यवस्थित तुम्ही लिहून घेऊ शकता. हे प्रश्न पॉज करू शकता, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ओके, काही अडचण असेल तर मला कशामध्ये कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा. ओके, चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुढचा प्रश्न आहे, विच ॲक्शन ऑफ नाथू शोज हिज अनॉयन्स. कुठली अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपल्याला काय दिसतं तर अनॉयन्स म्हणजे काय दिसतं तर नाथू जो आहे तो कसा आहे तर नाराज आहे किंवा मग तो चिडलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. ओके, आन्सरमध्ये दिसेल तुम्हाला असा आन्सर लिहू शकता तुम्ही, नाथू बँग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. जो नाथू आहे त्याची जी पॅन आहे तो काय करतो, डस्टबिनला ती वाजवतोय. स्वीपिंग हरिडली, फास्टमध्ये तो झाडून घेतोय. आणि केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे तो झाडतोय. याच्यातून दिसतंय की तो कसा आहे तर चिडलेला आहे किंवा तो त्याची चिडचिड यातून आपल्याला दिसून येते. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 3, हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा तुम्हाला चिडचिड होत असेल तर तुम्ही ती कशा प्रकारे दाखवता किंवा तुम्ही चिडलेले आहात हे तुम्ही कशा प्रकारे शो करता इतरांना. ओके, तर याचं आन्सर तुम्ही लिहू शकता म्हणजे किंवा थोडक्यात अनॉयन्स म्हणजे तुमचा राग तुम्ही कसा दाखवता. वेन आय गेट अनॉइड आय डिड नॉट शाउट ऑन एनीवन. जर मला कोणाचा राग आला तर मी कोणावर ओरडत नाही, चिडत नाही. आय स्टे अवे फ्रॉम द थिंग्स ऑर पर्सन हू अनॉय मी. मी अशा लोकांपासून दूर राहतो की अशा वस्तूपासून दूर राहतो जी गोष्ट मला काय करते तर चिडायला लावते किंवा चिडायला भाग पाडते. ओके, अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकतो. आणि हा बेस्ट मार्ग आहे. ज्या लोकांचा तुम्हाला राग येतो, ज्या लोकांमुळे तुम्हाला त्रास होतो अशा लोकांपासून काय करायचं, दूर निघून जायचं. बेस्ट पर्याय. आयुष्याचा एक लाईफ लाँग लेसन लक्षात असू द्या तुमच्या की त्या लोकांपासून काय करणार तुम्ही दूर जाणार आहात. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. टू हुम डिड सीताराम टॉक अबाउट नाथू. टू हुम डिड सीताराम टॉक अबाउट नाथू. आता नाथूबद्दल सीतारामने कोणला विचारलं होतं. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, सीताराम स्पोक टू मिसेस श्रीवास्तव अबाउट नाथू. सीतारामने काय केलं तर मिसेस श्रीवास्तवा ज्या आहेत त्यांना नाथूच्या जॉबबद्दल विचारलं होतं. वाय वॉज मिसेस भूषण अनकम्फर्टेबल. ज्या मिसेस भूषण होत्या त्या कावर अनकम्फर्टेबल होत्या. अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थ होत्या. ओके, मिसेस भूषण का बरं अस्वस्थ होत्या तर आन्सर तुम्ही लिहू शकता,
मिसेस भूषण वॉज अनकम्फर्टेबल ड्यू टू द समर हीट. जी काही गरमी आहे उन्हाळ्यातली त्यामुळे मिसेस भूषण ज्या होत्या त्या अनकम्फर्टेबल किंवा मग अस्वस्थ त्या होत्या. विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. आता जो फोटोग्राफी शॉप आहे त्याच्या समोरच कुठली प्रकारची शॉप होती. तर आन्सर मग तुम्ही लिहू शकता द बार्बर शॉप वॉज नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. फोटोग्राफी शॉपच्या जवळच काय होती तर बार्बरची शॉप होती. हू डिड दीपचंद कॉल अ बर्ड. आणि हा जो दीपचंद आहे त्यांनी कोणाला बर्ड असं बोलवलं होतं, बर्ड म्हणून सांगितलं होतं. आन्सर मग तुम्ही सांगू शकता दीपचंद कॉल्ड सेठ गोविंदराम अ बर्ड. दीपचंदने सेठ गोविंदराम जे आहेत त्यांना बर्ड म्हणून किंवा पक्षी म्हणून उच्चारलं होतं. हू सरप्राईज एव्हरीवन अँड हाऊ. ओके, सगळे जे लोक आहेत ते कोणाबद्दल सरप्राईज झाले म्हणजे आश्चर्यचकित झाले. ओके, प्रत्येकाला म्हणजे कोणाबद्दल ते आश्चर्यचकित, कोणी त्यांना आश्चर्यचकित केलं सर्वांना, आणि हाऊ कशा प्रकारे आश्चर्यचकित केलं. आन्सर तुम्ही लिहू शकता बघा ओल्ड गणपत द बेगर. जो ओल्ड गणपत होता भिकारी. हू सरप्राईज एव्हरीवन त्याने काय केलं सर्वांना आश्चर्यचकित केलं. वेन ही केम टू नो अबाउट द कोलॅप्स ऑफ पीपल नगर बँक ही गॉट अप ऑन हिज फीट अँड रॅन ॲट द टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ बँक टू विड्रॉ हिज ₹1000. जेव्हा त्याला समजलं, जेव्हा त्याला माहिती मिळाली की जी पीपल नगर बँक आहे ती काय झाली तर डुबली आहे, तो फास्टमध्ये उभा राहिला स्वतःच्या पायावर आणि पळत सुटला एकदम टॉप स्पीडने. कुणीकडे तर कुठल्या दिशेला, बँकच्या दिशेला. कशासाठी तर त्याचे जे ₹1000 आहेत ते बँकेतून काढण्यासाठी. ही यूज टू स्क्वॅट ऑन पेमेंट बेगिंग फॉर इयर्स विथ हिज क्रुक्ड लेग्स. ओके, तो काय करायचा त्याचे पाय जे आहे ते दुमडून बसायचा खूप वर्षापासून त्या फुटपाथवर, पेमेंटवर. ओके, आणि तो पळत सुटला होता ज्यावेळेस त्याला बातमी कळाली. ओके, त्यामुळे सर्वजण सरप्राईज झाले होते. ओके, क्वेश्चन नंबर 10. व्हॉट वर द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामबद्दल ज्या 4 अफवा किंवा खोट्या बातम्या पसरल्या होत्या तर त्या कुठल्या. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम वर गिवन बिलो. 4 ज्या खोट्या बातम्या होत्या त्या खाली दिलेल्या आहेत सेठ गोविंदरामबद्दलच्या. पहिला आहे ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. तो पीपल नगरमध्येच कुठेतरी लपलेला होता. ही हॅड फ्लेड द स्टेट. तो राज्य सोडून पळाला होता. ही हॅड फ्लेड द कंट्री. त्याने आता देश सोडला होता. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंड ट्री. त्यांनी जे काही टॅमरिंड ट्री आहे त्याला काय केली तर स्वतःला काय करून घेतली, फाशी दिलेली आहे. अशा प्रकारच्या अफवा या तिथे पसरल्या होत्या सेठ गोविंदरामबद्दल. सेठ काय नाव त्याचं, गोविंदराम यांच्याबद्दल. क्वेश्चन नंबर 10. हू वॉज द लास्ट टू नो अबाउट पीपल नगर बँक गोईंग बँकरप्ट. तो शेवटचा व्यक्ती कोण होता ज्याला कळालं की जी बँक आहे ती काय झाली तर बँकरप्ट झालेली आहे, म्हणजे ती काय तर बुडाली आहे. अशी प्रकारची शेवटची माहिती कोणाला मिळाली. ओके, सगळ्या शेवटची बातमी कोणाला कळाली की बँक जी आहे ती आता काय झालेली तर बुडालेली आहे. आन्सरवर तुम्ही लिहू शकता नाथू वॉज द लास्ट वन. नाथू जो होता तो शेवटचा व्यक्ती होता ज्याला कळालं की पीपल नगर बँक जी आहे ती बँकरप्ट किंवा मग ती बुडालेली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे डिस्कस अँड शेअर. डिस्कस करा म्हणजे चर्चा करा आणि काय करा, डिस्कस आणि शेअर म्हणजे डिस्कस करा आणि सांगा. हाऊ आर र्युमर्स स्प्रेड. र्युमर्स ज्या काही अफवा असतात त्या कशा पसरतात. आर द र्युमर्स हार्मफुल. जे र्युमर्स असतात त्या हार्मफुल असतात का. वाय नॉट. का आणि का नाही. आन्सर तुम्ही लिहू शकता र्युमर्स आर स्प्रेड बाय पीपल एक्झॅगरेटिंग समथिंग दे हॅड हर्ड अँड टेलिंग समवन एल्स. र्युमर्स म्हणजे अफवा ज्या असतात त्या स्प्रेड होतात कारण काय तर जे पीपल असतात ते एक्झॅगरेट करतात म्हणजे अतिशयोक्ती करतात कुठल्या गोष्टीची, त्यांनी जे ऐकलं किंवा मग त्यांना जे सांगितलं त्या गोष्टीची. इट स्प्रेड ड्यू टू पीपल्स नेचर ऑफ गॉसिपिंग. आणि हे स्प्रेड होतं, पांगतं कशामुळे तर लोकांची जी की गप्पा मारण्याची गोष्ट असते, गॉसिप करण्याची किंवा मग इतरांना एकमेकांना काही चुकीच्या गोष्टी सांगण्याची, त्यामुळे या गोष्टी स्प्रेड होत असतात. सम र्युमर्स आर हार्मफुल. काही ज्या र्युमर्स असतात, काही ज्या अफवा असतात त्या हार्मफुल असतात कारण दे कॅन हार्म टू समवन्स सेंटिमेंट अँड डिस्टर्ब हिम ऑर हर. त्या ज्या काही अफवा असतात त्या काय करतात, काही लोकांच्या सेंटिमेंट्स भावना असतील त्या दुखवतात किंवा मग त्यांना डिस्टर्ब करून टाकतात. ओके, आणि सम र्युमर्स आर हार्मलेस. काही र्युमर जे असतात ते हार्मलेस असतात म्हणजे त्यांचा काही प्रभाव इतरांवर होत नाही. इट स्प्रेड जस्ट फॉर फन. आणि ह्या फक्त एक गंमत म्हणून काय केल्या जातात तर पसरवल्या जातात.
आता आपण येतो इंग्लिश वर्कशॉपकडे. ओके, आय होप तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ते समजलेले आहेत. ओके, जसं तुम्हाला अडचण असेल तर मला निश्चित कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर निश्चित करा तुमच्या मित्रांसोबत. इंग्लिश वर्कशॉपमध्ये हू ॲम आय, आयडेंटिफाय द कॅरेक्टर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आता हे जे काही हू ॲम आय जे आहे, मी कोण आहे, तर तुम्हाला कॅरेक्टर ओळखायचं आहे एक्स्ट्रॅक्टमध्ये काही स्टेटमेंट दिले त्यानुसार. पहिलं दिलं बघा, आय एम द वॉशरमॅन सन, मी वॉशरमॅनचा मुलगा आहे. हू आय एम, मी कोण आहे, मग आन्सर मी तुम्ही लिहू शकता सीताराम. ओके. सेकंड, आय एम द ऑनर ऑफ बँक, हू आय एम, मी बँकेचा मालक आहे, मग मी कोण आहे, तर सेठ गोविंद राम. आय एम द स्वीपर, हू आय एम, मी झाडू मारणार आहे, तर मी कोण आहे, नाथू. ओके. आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा, हू ॲम आय, मी फ्रेंड आहे कोणाची, तर मिसेस श्रीवास्तवाची, तर मी कोण आहे, मिसेस भूषण. आय एम द हेअर ड्रेसर, हू आय एम, मी हेअर ड्रेसर आहे, मी कोण आहे, तर मग त्याचा आन्सर असेल दीपचंद. पुढचा आहे, आय हॅव अ क्रुक्ड लेग, हू आय एम, माझे जे पाय आहेत ते क्रुक्ड आहेत, तर मी कोण आहे, तर द ओल्ड गणपत. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके. सेकंड क्वेश्चन दिसतोय, मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपलनगर बँक. कस्टमरची लिस्ट तुम्हाला सांगायची पीपलनगर बँकची आणि ते नाव शोधायचं तुम्हाला एक्स्ट्रॅक्टमधून. ओके. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता कोण कोण आहे कस्टमर्स जे एक्स्ट्रॅक्टमध्ये सांगितलेले आहेत, तर ओल्ड गणपत, तो बेगर, दीपचंद, त्यानंतर आहे एल्डरली जेंटलमॅन, बेटर सेलर, टेलर, ज्वेलर, फ्री वेंडर. ओके. आणि जे लोक असतील कशाचे, पीपलनगरचे, ते सुद्धा त्या बँकेचे काय होते, तर ग्राहक होते. अशा तुम्ही आन्सर त्यामध्ये टाकू शकता. नंबर 3, मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. खाली दिलेल्या ज्या काही तक्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तो मॅच करायचा आहे ते सेंटेन्सेस आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला बनवायचा आहे. ग्रुप ए, ग्रुप बी. त्यातलं पहिलं सेंटेन्स आहे बघा, कोणासोबत मॅच होतं आहे, सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. ABCD हे तुम्हाला यामध्ये जी गोष्ट असेल ती तुम्हाला मॅच करायची आहे. तर याचं डायरेक्टली आन्सर मी दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता बघा. सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब, याची मॅचअप होते दॅट माईट सूट नाथू. जो सीताराम आहे तो जॉब शोधत होता, दॅट माईट सूट नाथू, जो काय देईल नाथूला काय होईल तर सूट होईल किंवा मग सुटेबल असेल. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, ओके, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. आणि हा जो उन्हाळा होता तो कसा आहे, तर एकदम गरम होता या हिस्ट्रीमध्ये, कशाच्या, पीपलनगरच्या. गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. गोविंदराम जे आहे ते हॉलिडे साजरा करत होते कुठे, काश्मीरमध्ये, सुट्ट्यावर गेले होते काश्मीरला. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. द मॅनेजर आहे त्यांनी कस्टमरला सांगितलं की घरी जा आणि कम बॅक द नेक्स्ट डे, आणि उद्या पुन्हा या. अशी मॅचअप तुम्ही पेअर जोडू शकता. ओके. पुढचा प्रश्न आहे, राईट हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणाले हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, डोंट रेज सच डस्ट, अशा प्रकारची धूळ उडू नकोस. आन्सर, सीताराम सेड टू नाथू, सीताराम जो आहे तो नाथूला म्हणाला की धूळ उडू नकोस. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. हू वूड हॅव थॉट, कोण याचा विचार केला होता की बँक जी आहे ती बुडून जाईल. आन्सर, नाथू सेड टू हिमसेल्फ, नाथू स्वतःलाच म्हणाला. सी प्रश्न आहे बघा, व्हेअर डिड यू डिसॅपियर, तुम्ही कुठे गायब झाला होता. मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण, मिसेस भूषण या मिस्टर भूषणना म्हणाल्या. डी, द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडाला आहे. द एल्डरली जेंटलमॅन सेड टू दीपचंद, ओके, जो एल्डरली मॅन आहे तो दीपचंदला म्हणाला. क्वेश्चन नंबर 5 आहे बघा, वाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन अ डिलेमा. जो बँक मॅनेजर होता तो द्विधा मनस्थितीत का बरं होता. राईट डाऊन इन 5 or 6 लाईन्स इन युअर नोटबुक, 5 ते 6 लाईनमध्ये तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द मॅनेजर ऑफ द बँक वॉज इन अ डिलेमा. जो मॅनेजर होता तो काय होता तर कोंडीत सापडला होता किंवा मग तो द्विधा मनस्थितीत होता. कोंडीत सापडणे जर आपण घेऊया करेक्ट वर्ड, तर तो कोंडीत सापडला होता किंवा मग पेचात तो होता. कशामुळे तर कारण पहिला पॉईंट, द न्यूज ऑफ कोलॅप्स ऑफ द बँक
पीपल रश टू द बँक टू विथड्रॉ देअर मनी. जी न्यूज म्हणजे जी बातमी पसरली होती की बँक बुडालेली आहे, त्यामुळे लोकांनी काय केली होती तर पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती बँकेमध्ये. सेकंड, बाय नून दुपारपर्यंत द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. दुपारपर्यंत काय झाली तर जी रेडी कॅश आहे बँकेची ती काय झाली होती तर लोकांनी काढली होती. 3, emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant and the manager was not sure whether he could persuade the angry crowd to wait until then. emergency fund होता तो काय केला गेला तर मागवला होता. could only be obtained from another bank, दुसऱ्या बँकेतून जी 30 मैल अंतरावर होती. अँड द मॅनेजर वॉज नॉट शुअर, आणि जो मॅनेजर होतो शुअर नव्हता की वेदर ही कुड परस्युएट द अँग्री क्राऊड, की तो जे काही रागवलेली जनता आहे, क्राऊड आहे, त्यांना तो काय करे समजावू शकेल. ओके, कधीपर्यंत ती पैसे येण्यापर्यंत. क्वेश्चन नंबर 4, ऑन टॉप ऑफ दॅट देअर वॉज नो वेट ऑफ कॉन्टॅक्ट सेट गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि या गोंधळामध्ये तो काय करू शकत नव्हता तर सेठ गोविंदराम जे आहेत त्यांच्यासोबत कम्युनिकेशन किंवा त्यांची कॉन्टॅक्ट तो करू शकत नव्हता किंवा त्याचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता. ओके, त्यामुळे तो द्विधामानी स्थित होता किंवा मग पेचात सापडला होता, कोंडीत सापडला होता. क्वेश्चन नंबर 6, क्रॉस आउट द ऑड मॅन. जी की ऑड गोष्ट आहे त्यातली तुम्हाला काय करायची, तिला क्रॉस आउट करायचं किंवा मग आन्सर मी तुम्ही लिहू शकता. ओके, तर स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर, लॉकर. तर यामध्ये डिक्लेअर हे ऑड वन आहे. ओके, बी क्वेश्चन, हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. सॅलरी हे ऑड वन गोष्ट आहे. इमिनंट, लेटेस्ट, पेमेंट, ऑफुल, शॉकिंग. पेमेंट वेगळा शब्द आहे. आता याचा अर्थ होतो गटातनं बसणारा शब्द ओळखायचा थोडक्यात आपला. मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. मॉर्निंग हा वेगळा शब्द आहे या सर्वांमध्ये. आन्सर डिरेक्टली दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 7, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. ओके, डिस्क्रायबिंग वर्ड तुम्हाला शोधायचे आहेत कशामधून तर टेक्स्टमधून. ओके, रेड कलरचे जे ते आन्सर्स आहेत आणि ब्लॅक कलरचे प्रश्न आहेत थोडक्यामध्ये. टूरसाठी कुठला शब्द आहे तर कस्टमरी हा शब्द वापरलेला आहे जो टूरला डिस्क्राईब करतोय. शॉपसाठी आहे फोटोग्राफिक. ओके, विंडोसाठी आहे प्लेट ग्लास आणि लेगसाठी आहे क्रुक्ड. हे शब्द जे आहेत ते काय करतात यांना डिस्क्राईब करण्याचं काम करतायत. क्वेश्चन नंबर 8 आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. त्यातला दिसतंय बघा की 4 टेबल दिलं, त्यामध्ये वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. ओके, म्हणजे एक वर्ड दिलं आहे त्याला 4 मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. ओके, जसं पेमेंट आहे ते पेमेंटचं वर्ब काय होईल, ॲडजेक्टिव्ह काय होईल, ॲडवर्ब काय होईल हे तुम्हाला सांगायचं आहे. याचे आन्सर मी डिरेक्टली दिले आहेत ते बघूया. वर्ब, पेमेंटचं वर्ब होईल पे, ॲडजेक्टिव्ह होईल पेएबल आणि ॲडवर्बचा बदल त्याचा होत नाही. ओके, आता सडननेस, सडन आणि सडनली त्याचं वर्ब होत नाही. डिक्लेअर हे वर्ब आहे, डिक्लेरेशन हे नाऊन आहे, डिक्लेरेटिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि डिक्लेरेटिव्हली हे आहे ॲडवर्ब. चिअर, चिअरचं होईल नाऊन चिअरफुलनेस, ॲडजेक्टिव्ह होईल चिअरफुल आणि ॲडवर्ब होईल चिअरफुली. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. ओके, आता खाली काही शब्द राईट इन युअर ओन वर्ड्स तुमच्या शब्दात तुम्हाला सांगायचं आहे की काही वाक्य तुम्हाला लिहायचे आहे खाली विचारलेल्या प्रश्नांवर. तर नाथूबद्दल तुम्हाला काही शब्दामध्ये माहिती लिहायची आहे किंवा त्याचं कॅरेक्टर तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता नाथूबद्दल. नाथू वॉज द स्वीपर वर्किंग इन पीपल नगर बँक. जी पीपल नगर बँक आहे तिथे तो झाडू मारणार म्हणून काम करत होता. ही वॉज अनॉइड बिकॉज द बँक had not paid his salary even on the 20th of the month. तो खूप चिडलेला होता किंवा खूप रागात तो होता कारण काय तर बँकने त्याचं काय केली होती, त्याची सॅलरी जी आहे ती त्याला दिली नव्हती, त्याचा पगार दिला नव्हता. 20 तारीख आली होती महिन्याची तरी पण. अँड वॉज डिनाईड अ रेज ऑफ ₹2 पर मंथ ॲज वेल. आणि ₹2 त्याला वाढून द्यायचे ठरले होते ते सुद्धा त्यांनी दिले नव्हते. ही वॉज स्वीपिंग हरिडली अँड केअरलेसली. तो खूप जोरामध्ये काय करत होता तर झाडत होता निष्काळजीपणे. बिकॉज ही वॉज नॉट हॅपी विथ द ऑनर. कारण तो मालकाबद्दल काय नव्हता, हॅपी नव्हता. ओके, ही वॉज थिंकिंग ऑफ लिव्हिंग दॅट जॉब. तिने ठरवलं होतं की तो काय करणार आहे, जॉब सोडणार आहे अशा प्रकारे. ओके, पुढचा आहे मिसेस श्रीवास्तवा. आता मिसेस श्रीवास्तवाबद्दल काय दिलं बघा,
त्याचा आन्सर तुम्ही काय लिहू शकता, मिसेस श्रीवास्तवा लाईव्ड इन पीपलनगर. मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत त्या कुठे राहत होत्या तर पीपलनगरमध्ये राहत होत्या. शी वॉज द हाऊसवाईफ, त्या गृहिणी होत्या. शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर अँड सीताराम टॉक्ड विथ हर अबाउट नाथू. तिला झाडू मारणाऱ्याची गरज होती. ओके, आणि त्यासाठी तिने काय केलं होतं तर ती सीतारामला त्याबद्दल बोलली होती किंवा मग सीताराम तिला बोलला होता नाथूबद्दल. सीताराम स्पोक टू अबाउट अ जॉब फॉर नाथू, आणि सीताराम तिला बोलला नाथूरामच्या जॉबसाठी. सीताराम टोल्ड हर नाथू रिक्वायर्ड अ न्यू जॉब. सीतारामने तिला सांगितलं की नाथूला नवीन जॉबची गरज आहे. बिकॉज दे डिड नॉट गिव्ह हिम सॅलरी, कारण ते त्याला काय करत नाही, पगार देत नाहीत. ओके. मिसेस श्रीवास्तवा हॅड अ फ्रेंड नेम मिसेस भुवन. मिसेस श्रीवास्तवाला मिसेस श्रीवास्तवा ज्या आहेत त्यांचा मैत्रीण होती त्यांची, ती म्हणजे मिसेस भुवन. आणि मिसेस श्रीवास्तवने काय केलं तर तिला भेटली आणि तिला सांगितलं सर्व काही. अँड टोल्ड हर एव्हरीथिंग, सर्व गोष्टी तिने सांगितल्या नाथूबद्दलच्या. अँड स्प्रेड द ह्युमर अबाउट द कोलॅप्स ऑफ बँक. आणि एकच बातमी तिथे पसरली, ती म्हणजे काय तर बँक काय झाली तर बुडालेली आहे या संदर्भात. सेठ गोविंदराम. आता सेठ गोविंदरामबद्दल माहिती लिहायची आहे. सेठ गोविंदराम वॉज द ऑनर ऑफ द पीपलनगर बँक. जी पीपलनगरची बँक आहे त्याचे मालक कोण होते तर सेठ गोविंदराम. ही वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. ते त्यांची सुट्ट्या ते घालत होते कुठे काश्मीरमध्ये. अँड कम्प्लिटली अनअवेअर ऑफ द इव्हेंट्स बॅक इन द पीपलनगर. आणि जे काही घटना पीपलनगरमध्ये घडत होत्या त्याबद्दल ते पूर्णतः काय होते तर अनअवेअर, म्हणजे त्यांना माहिती नव्हती. द मॅनेजर ऑफ बँक कुड नॉट कॉन्टॅक्ट विथ हिम. जो मॅनेजर आहे तो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकत नव्हता. अँड इन्फॉर्म द सिच्युएशन ऑफ द बँक. आणि तो बँकची इन्फॉर्मेशनसुद्धा त्याला सांगू शकत नव्हता. ओके. सीताराम पुढचं कॅरेक्टर. सीताराम वॉज द वॉशरमॅन्स सन. सीताराम हा वॉशरमॅनचा, कपडे धुणाऱ्याचा तो मुलगा होता. ही हॅड हिज डेली रुटीन टू डिलिव्हरिंग द फ्रेशली प्रेस्ड क्लोथ टू द कस्टमर्स ऑफ पीपलनगर. जे पीपलनगरचे कस्टमर होते, ग्राहक होते, त्याची डेली रुटीन काय होती तर त्याची दिनचर्या कशी होती तर तो एकदम फ्रेशली प्रेस केलेले क्लोथ्स किंवा कपडे जे होते त्याचे कस्टमर्स होते पीपलनगरचे, त्यांना तो पोहोचवत होता. ही वॉज ऑल्सो नाथूज फ्रेंड. आणि तो नाथूचा मित्र होता. ही वॉज लुकिंग आउट फॉर अ सुटेबल जॉब फॉर नाथू. आणि तो नाथूसाठी काय करत होता, एक सुटेबल जॉब शोधत होता. क्वेश्चन नंबर 10 आहे. एक्सपांड द थीम इन राईट अप अबाउट 20 लाईन्स. आता खाली जी काही थीम दिली आहे तुम्हाला 20 वाक्यांमध्ये तुम्हाला दिली यायची आहे. काय बघा, पहिली गोष्ट आहे रिमर्स आर स्प्रेड बाय फूल्स अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स. ज्या अफवा असतात त्या मूर्ख लोक काय करतात, पसरवतात, आणि त्यांना ॲक्सेप्ट करणारे सुद्धा कसे असतात तर ग्रेटर मूर्ख असतात. म्हणजे खूप जास्त ते कसे असतात तर मूर्ख असतात. जे लोक काय करतात त्या अफवांना काय करतात तर ॲक्सेप्ट करतात किंवा मग मानतात किती गोष्ट खरी आहे म्हणून. आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही र्युमर्स आर अ ह्यूज प्रॉब्लेम इन आवर सोसायटी. र्युमर्स म्हणजे काय तर आपण अफवा ज्याला म्हणतो ती एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या सोसायटीचा. फुलिश पीपल हू सिम्पली वॉन्ट टू क्रिएट प्रॉब्लेम्स अ मॅटर ऑफ देअर ओन प्लेजर स्प्रेड र्युमर्स. असे मूर्ख लोक की ज्यांना वाटतं की काही प्रॉब्लेम क्रिएट करावे त्यांच्या एका स्वतःच्या आनंदासाठी, त्यामुळे ते काय करतात तर या र्युमर्स असतील, खोट्या ज्या काही अफवा असतील त्या पसरवतात. व्हेनेवर दे कॅन. जेव्हा शक्य होईल त्यावेळेस त्या कशा अफवा पसरवत असतात त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी. कुठले लोक? मूर्ख लोक. अनफॉर्च्युनेटली दीज र्युमर्स एंड अप हर्टिंग सो मेनी पीपल. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुःखदायक गोष्ट काय तर ह्या ज्या अफवा असतात त्या काय करतात तर त्यांचा शेवट कसा होतो तर बऱ्याचशा लोकांना दुखवून त्याचा शेवट होत असतो. ओके, कशाचा? या र्युमर्सचा. र्युमर्स आर स्प्रेडेड बाय पीपल हू डोंट फील द नीड टू चेक द फॅक्ट्स बिफोर पासिंग ऑन अ स्टोरी. र्युमर ज्या आहेत त्या स्प्रेड होतात लोकांकडून हू डोंट फील द नीड टू चेक द फॅक्ट्स. असे लोक आणखीन काय करतात या अफवांना फैलवतात ज्या लोकांना काय असतं तर ते फॅक्ट चेक करत बसत नाही. म्हणजे सत्य काय आहे, वास्तविकता काय हे विचार न करता ते काय करतात तर त्या गोष्टी किंवा त्या कथा काय करतात समोर पसरवत असतात. व्हॉट इज इवन मोर अनफॉर्च्युनेट इज दॅट पीपल हू रीड these rumors end up believing in them without verifying the fact. What is even more unfortunate, कुठली गोष्ट जी आहे ती खूप अनफॉर्च्युनेट आहे किंवा कमनशिबी आहे तर पीपल हू रीड दिस रिमर्स, लोक या रिमर्स वाचतात, एंड अप बिलिव्हिंग इन देम आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात विदाउट व्हेरीफाईंग द फॅक्ट. कुठल्या प्रकारे त्या गोष्टींना काय करत नाही, व्हेरीफाय करत नाही. ओके, तपासत नाही. It is very important to think whether the story
वी हॅव बीन टोल्ड इज ट्रू ऑर नॉट. हे खूप महत्त्वाचं आहे की टू थिंक वेदर द स्टोरी वी हॅव बीन टोल्ड इज ट्रू. जी गोष्ट आपण ऐकली, जी स्टोरी आपण ऐकली ती खरी आहे का की नाही. वेदर इट इज ॲक्च्युली पॉसिबल ऑर नॉट, जर ती गोष्ट खरंच शक्य नसेल. अँड वेदर इट इज कमिंग फ्रॉम अ क्रेडिबल सोर्स, आणि जर ती गोष्ट जर क्रेडिबल सोर्स म्हणजे खरंच अशा माणसाकडून जर आलेली असेल, क्रेडिटेबल जसं न्यूजवरती गोष्ट दाखवली असेल तर नावडे तर आपण तिला सत्य म्हणू शकतो, नाहीतर मग तिला आपण सत्य म्हणू शकणार नाही. नावडेज वी कॅन सी इन आवर सोसायटी पीपल अटॅक्ड ऑन इच अदर. आपण आता बघतो की समाजामध्ये की लोक एकमेकांवर अटॅक करतात. ॲज वेल ॲज स्टॉप कम्युनिकेटिंग, आणि एकमेकांसोबत कम्युनिकेशन थांबवतात बाय स्प्रेडिंग र्युमर्स. कशामुळे तर या ज्या काही र्युमर्स स्प्रेड होतात, अफवा स्प्रेड होतात, त्यामुळे लोक एकमेकांवर हल्ला करतात किंवा मग एकमेकांसोबत बोलणं थांबवतात. इफ यू ट्रस्ट ऑन र्युमर इट कॅन हर्ट यू इन मेनी वेज. इफ यू ट्रस्ट, जर तुम्ही काय केलं या अफवांवर विश्वास ठेवला तर तुम्हाला त्याची काय होते तर खूप मनस्ताप होतो किंवा खूप त्रास तुम्हाला त्याचा होऊ शकतो. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट टुडे सो मेनी पीपल कीप फॉरवर्डिंग दिस थिंग्स वाया टेक्स्ट मेसेजेस. आणि हे खूप अनफॉर्च्युनेट, खूप वाईट आहे की आजसुद्धा लोक काय करतात तर बऱ्याचशा गोष्टींना काही विचार न करता काय करतात तर ते टेक्स्ट मेसेज जे असतील ते फॉरवर्ड करतात इतरांना. चॅट ॲप्लिकेशन्सवर फॉरवर्ड करतात, पाठवतात. अँड थ्रू अदर मीन्स विदाउट नोईंग वेदर व्हॉट दे आर फॉरवर्डिंग इज रिअल ऑर नॉट. आणि विचार करत नाही की जे ते फॉरवर्ड करतात किंवा समोर पाठवतात ते खरंच आहे की खोटं आहे. देअरफॉर इट इज राईटली सेड दॅट र्युमर्स आर स्प्रेड बाय फूल्स. त्यामुळे खरंच असं म्हणतात की र्युमर्स ज्या असतात त्या स्प्रेड करण्याचं काम मूर्ख लोक करतात. बट आर ॲक्सेप्टेड बाय इवन ग्रेटर फूल्स. आणि ह्या ज्या र्युमर्स असतील, ज्या ज्या काही अफवा असतील त्या ॲक्सेप्ट करण्याचं, स्वीकारण्याचं काम हे अतिमूर्ख लोकांचं असतं. ओके, त्यामुळे र्युमर्स वगैरे फैलावू नका आणि स्वतःची गिनती आपण मूर्खामध्ये करणार नाही आहोत. ओके, कुठली गोष्ट तुम्ही करणार तर ती गोष्ट सर्वप्रथम तुम्ही काय करायची तर खरी आहे की नाही हे तुम्ही चौकस बुद्धीने वापरायचं आणि ती सॉल्व्ह करायची, बघायचं आहे. पुढचा पॉईंट आहे प्रश्न बी. क्वेश्चन काय दिलं आहे बघा. बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स. जे बुक्स असतात, पुस्तकं ज्याला आपण म्हणतो ते आपले खरे मित्र असतात. त्यासाठी काही पॉईंट्स दिले आपल्याला, त्यामध्ये रिअल फ्रेंड्स, रिअल कंपॅनियन, वर्ड ऑफ ट्रेजर्स, ओके, कॉन्फिडन्स अँड करेज टू स्पीक, इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल, ट्रेजर्स ऑफ नॉलेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कीप अस अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट्स, कीप अस फोकस्ड. या सगळ्या गोष्टी आपण पुस्तकातून शिकू शकतो. त्याच्यावर एक तुम्हाला पॅसेज बनवायचा आहे. बघा काय कसं बनवू शकता तुम्ही. बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स, ट्रू फ्रेंड्स. जे पुस्तकं असतात ते आपले खरे मित्र असतात. दे हॅव देअर ओन व्हॅल्यू. त्यांचं स्वतःचं एक विशेष असं महत्त्व आहे. बुक्स आर आवर ट्रू कंपॅनियन. ते आपले खरे सहकारी आहेत. दे कॅन गो विथ अस व्हेर एव्हर अँड वेन एव्हर वी वॉन्ट. ते आपल्यासोबत कधीही येऊ शकतात, जेव्हा केव्हा आपल्याला गरज असते आणि कधीही ते येऊ शकतात. दे आर द सोर्स ऑफ नॉलेज. ही जी पुस्तकं आहेत ते ज्ञानाचा ते सोर्स आहेत किंवा भांडार आहेत. द आयडियाज, कन्सेप्ट्स, एक्सपिरियन्सेस एक्सप्रेस इन द बुक्स हेल्प अस टू एक्सपांड आवर नॉलेज. ज्या आयडियाज असतील, कल्पना असतील, कन्सेप्ट असतील, ओके, किंवा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव असतील, ते काय करतात बुकमध्ये एक्सप्रेस केलेल्या, ते आपल्याला मदतगार साबत होतात. कशासाठी तर टू एक्सपांड आवर नॉलेज, आपलं जे नॉलेज आहे ते विस्तृत करण्यासाठी. देअरफॉर वी कॅन से दे आर द वर्ल्ड ऑफ ट्रेजर. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की दे आर द वर्ल्ड ऑफ ट्रेजर. ते काय आहे तर जगाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे काय तर पुस्तक आहे. वी ऑफन डू नॉट रिअलाइज हाऊ बुक्स हेल्प अस इन सो मेनी डिफरंट वेज. वी ऑफन डू नॉट रिअलाइज, आपल्याला नेहमी काय होत नाही, रिअलाइज होत नाही की हाऊ बुक्स हेल्प अस इन सो मेनी डिफरंट वेज, की पुस्तकं आपल्याला कशा प्रकारे विविध माध्यमातून मदत करतात. दे हेल्प इन बिल्डिंग कॉन्फिडन्स विथ अस. ते आपल्याला मदत करतात कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी. अँड गिव्ह अस द करेज टू स्पीक. आणि आपल्याला ते धैर्य देतात किंवा मग विश्वास देतात, कशाचा, कॉन्फिडन्स देतात आपल्याला बोलण्यासाठी. रीडिंग रेग्युलरली हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग आवर लँग्वेज स्किल. नेहमी वाचल्याने आपली जी की लँग्वेज स्किल आहे ती इम्प्रूव्ह होते. व्हाईल दे ऑल्सो कंटिन्यूली डेव्हलप आवर पर्सनॅलिटी ओव्हर टाईम. आणि यातून आपली जी काही आहे आपली पर्सनॅलिटीसुद्धा काय होत असते, डेव्हलप होत असते वेळोवेळी. द नॉलेज विद इन बुक्स मोल्ड आवर वे ऑफ थिंकिंग. जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे आपल्याला
पुस्तकांमधून मिळालेलं ते आपल्याला काय करण्यात विचार करण्यास प्रवृत्त करते. अँड हेल्प अस लर्न थिंग्स दॅट वी वूड अदरवाईज नॉट नो. ओके, द नॉलेज विदिन बुक्स मोल्ड आवर वे ऑफ थिंकिंग. जे नॉलेज आहे मिळतं आपल्याला पुस्तकातून ते आपल्याला मोल्ड करतं, घडवतं विचार करण्यासाठी. आणि हेल्प्स अस लर्न थिंग्स, आणि मदत करतं आपल्याला लर्न थिंग्स, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, दॅट वी वूड अदरवाईज नॉट नो. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्यासुद्धा आपण शिकू शकतो पुस्तकाच्या माध्यमातून. द बेस्ट पार्ट अबाउट बुक्स इज दॅट दे डेव्हलप गुड हॅबिट्स विदिन अस. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर असेल तर पुस्तकाचा तो म्हणजे काय, तर ते आपली चांगल्या गोष्टी आपल्याला चांगल्या सवयी शिकवण्याचं काम आपल्या पुस्तकातून होत असतं. ओके, इट टीचर्स टू स्टे अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट्स. आणि ते आपल्याला शिकवतं, पुस्तक आपल्याला शिकवतं की जे अनवॉन्टेड वाईट अशा सवयी आहेत त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. ओके, अँड युटिलाइज आवर टाईम इफेक्टिव्हली. आणि आपला जो टाईम आहे तो आपण चांगल्या प्रकारे वापरला पाहिजे. बुक्स हेल्प अस टू मेंटेन फोकस. पुस्तकं जे आहेत ते आपल्याला फोकस मेंटेन करण्याची मदत करतात. ऑल दीज पॉझिटिव्ह हॅबिट्स असिस्ट अस इन आवर डेली लाईव्स वेदर वी आर स्टुडंट्स ऑर वर्किंग इन अन ऑफिस. पुस्तकं जे असतात ते आपल्याला फोकस म्हणजे एक केंद्रीय असण्यासाठी आपल्याला केंद्रीभूत करण्यासाठी ते मदत करतात, की आपण फोकस राहावं, एक लक्ष्य आपण असावं, त्यासाठी ते आपल्याला मदत करतात. ऑल दीज पॉझिटिव्ह हॅबिट्स, हे सर्व ज्या पॉझिटिव्ह हॅबिट्स आहेत, असिस्ट अस, ते आपल्याला मदत करतात आपल्या डेली लाईफसाठी. जरी आपण विद्यार्थी असू किंवा मग आपण कुठल्या ऑफिसमध्ये काम करत असू, आणि पुस्तकामुळे चांगल्या आपल्या सवयी त्या लागत असतात, या पॉझिटिव्ह हॅबिट्स आपल्याला मिळत असतात. रीडिंग बुक्स इज नॉट ओनली अ गुड हॉबी. पुस्तकं वाचणं ही एक मेवाशी गुड हॉबी आहे अशातला भाग नाही, तर बट ऑल्सो ॲन एक्सलंट वे ऑफ लाईफ. एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत. देअर इज नो डाऊट दॅट बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स. यात काही शंका नाही की पुस्तकं आपले खरे मित्र आहेत. बुक्स विल ऑलवेज बी बाय आवर साईड. पुस्तकं नेहमी आपल्या बाजूने असतात. अँड नेवर लिव्ह अस ड्युरिंग आवर टाईम ऑफ नीड. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस ते आपल्याला सोडून जात नाहीत. बुक्स शो अस द राईट वे फॉरवर्ड अँड रिमेन विथ अस. बुक्स जे असतात ते आपल्याला बरोबरचा मार्ग दाखवतात. अँड रिमेन विथ अस, आणि आपल्यासोबत राहतात ऑल थ्रू आउट द जर्नी ऑफ लाईफ. आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण जर्नीमध्ये ते आपल्यासोबत असतात. प्रोजेक्ट काय करता येईल बघा, कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काही पुस्तकांची नावं शोधायची, रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली. काही नावं मी दिलेली आहेत, तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा तुम्ही जर टाकलं तुम्हाला ते मिळून जातील. बुक्स नेम ऑफ रस्किन बॉन्ड, त्यामधले काही दिले आहेत मी ते. द रूम ऑन द रूफ, द बे फ्रॉम द हिल्स, रोड्स ऑफ मसुरी, ब्ल्यू अम्ब्रेला, टेल्स अँड लिजंड्स फ्रॉम इंडिया, अ फ्लाईट ऑफ पिजन्स, बुक ऑफ ह्युमर, अ सीझन ऑफ घोस्ट्स, द इंडिया आय लव्ह, द रोड ऑफ द बाजार, रस्टी द काईट मेकर. ही काही नावं आहेत रस्किन बॉन्ड यांच्या पुस्तकांची. आणखीनही तुम्ही शोधू शकता इंटरनेटवर. ओके, आता आपण येतो लँग्वेज स्टडीकडे. लँग्वेज स्टडीमध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. पहिला पॉईंट दिला आहे बघा, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ वर्क. आय नो अ स्वीपर बॉय, मी एका स्वीपर बॉयला ओळखतो, झाडू मारणाऱ्या मुलाला ओळखतो. हू इज लुकिंग फॉर अ जॉब, ज्याला काय तर जो काय करतो आहे तर जॉब शोधत आहे. ओके, ऑब्झर्व द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे कुठला, हू इज लुकिंग फॉर वर्क, याला ऑब्झर्व करा. इट टेल्स मोर अबाउट द स्वीपर बॉय, जे आपल्याला जास्त माहिती सांगते त्या स्वीपर बॉयबद्दल. ओके, यालाच काय म्हणतात, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. ओके, अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज बिगिन विथ वर्ड सच ॲज. आणि हे जे ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतील त्यांची सुरुवात होते कशाने, तर हाऊ, दॅट, व्हॉट एव्हर, हू, विच, वेअर, वाय एक्सेट्रा यांनी सुरुवात होती. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी या ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यावर जाऊन तुम्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. नाऊन क्लॉज काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे, ॲडव्हर्ब क्लॉज काय, याच्यावर मी व्हिडिओ बनवले आहेत. त्यावर जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. त्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये जा, 10वीच्या उपयोगी असलेले सगळे ग्रामरची लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही सर्व ग्रामरची व्हिडिओ बघू शकता. 10वीच्या चॅप्टरचे सर्व लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही 10वीचे सगळे चॅप्टर बघू शकता. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डिस्क्रिप्शनमध्ये जावं लागेल. नाव कम्प्लीट द सेंटेन्सेस गिवन बिलो, यूज युअर ओन ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. तुम्ही काय करायचे, बरोबर असे ॲडजेक्टिव्ह क्लॉज यूज करायचे आणि वाक्य बनवायचे आहेत. ओके, ॲडजेक्टिव्ह क्लॉज तुम्हाला स्वतः वापरायचं आहे तिथे. आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय असतो तिथे सगळं सांगणं तर शक्य नाही, त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओज बघावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला काय येईल तर क्लिअर आयडिया येऊन जाईल काय असतं ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून.
तर एक आहे बघा ए, आय नो ऑफ अ स्कूल बॉय, मी एका स्कूल बॉयला ओळखतो, हु इज व्हेरी क्लेवर, जो खूप हुशार आहे. हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज तुम्ही टाकू शकता. आन्सर डिरेक्टली दिलेले आहेत. बी, आय नो द जोक, मला जोक माहिती आहे, दॅट यू आर ट्राईंग टू टेल मी, जो तू मला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आय नो ऑफ अ डॉक्टर हू डझंट चार्ज बिग फीज फॉर हिज ट्रीटमेंट, मी डॉक्टरला ओळखतो की जो खूप जास्त फीज चार्ज करत नाही त्याच्या ट्रीटमेंटसाठी. डी, आय नो ऑफ अ प्लेस फेअर देअर आर टॉल ट्रीज, मला एक जागा माहिती आहे की जिथे जे झाडं आहेत ते खूप उंच आहेत. आय नो द रिझन वाय स्नेहा इज हॅपी, मला कारण माहिती आहे की स्नेहा का बरं आनंदी आहे. क्वेश्चन नंबर 2, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस जॉईनिंग देम विथ वेन, वेअर, विच, व्हाय. खाली दिलेले जे काही वाक्य आहेत त्यांना तुम्हाला जॉईन करायचं आहे वेन, वेअर, विच आणि व्हाय ने. ओके. तर आन्सर प्रश्न दिला बघा. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ, जो सीताराम आहे त्याच्याकडं एक बंडल होतं फ्रेशली असे प्रेस केलेल्या कपड्यांचं. ही बॅलन्स इट ऑन हिज हेड, आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर ते बॅलन्स केलं होतं चांगल्या प्रकारे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स विच ही बॅलन्स ऑन हिज हेड. विचचा वापर केला आहे आपण, जो फुल स्टॉप आहे तो काढून टाकला, कॉमा टाकला ते त्याने विचने आपण वाक्य जोडलेलं आहे. बी क्वेश्चन आहे बघा. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार, मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण देर. एक उंच असं सावली देणारं टॅमरिन ट्री हे वाढलेलं होतं बाजारच्या शेवटी होतं ते. तिथे मिसेस श्रीवास्तव ज्या होत्या त्या काय करत होत्या, तिच्या मैत्रीण मिसेस भुवनला त्यांनी तिथे शोधलं. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, याला जोडायचं आहे तुम्हाला. तर लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट द एंड ऑफ द बाजार वेअर, जिथे मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. वेअर हे त्याचा आन्सर तुम्ही टाकू शकता. द पीपल नगर बँक हॅज स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज, इट इज अबाउट टू कोलॅप्स. जी पीपल नगर बँक आहे त्यांनी स्टॉप केलं होतं एम्प्लॉईजला पे करायला, इट इज अबाउट टू कोलॅप्स. ते आता ती बँक बुडीत आली होती. आन्सरमध्ये तुम्ही टाकू शकता द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स विच इज द रिझन इट हॅज स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. विचने सुरुवात तुम्ही काय करणार तर वाक्य जोडणार आहात. ओके. डी क्वेश्चन आहे. ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. आता आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. सुरुवात तुम्ही वेनने करणार आहात, म्हणजे वेनने तुम्ही वाक्य जोडणार आहात. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही से डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके. लँग्वेज स्टडीमधील जो टेन्स आहे हा भाग तुम्हाला समजून सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की मी सर्व टेन्सेसवर व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही टेन्स समजून घेऊ शकता. आणि ग्रामरसाठी जी लिंक आहे महत्त्वाची ग्रामर तुमच्यासाठी, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करा. सर्व ग्रामरचे टॉपिक तुमच्याकडे 1 बाय 1 येऊन जातील. सर्व तुम्ही बघा आणि सगळं तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ओके. तर बघा काय दिलं आहे. टेन्स इज अ फॉर्म ऑफ अ वर्ब. टेन्स काय तर व्हर्बचा फॉर्म आहे. विच शोज द टाईम, जो टाईम दाखवतो. ॲट विच अन ॲक्शन टेक प्लेस, जेव्हा ॲक्शन होते हे दाखवण्याचं काम टेन्समध्ये होतं. मग पास्ट म्हणजेच भूतकाळातली, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळातली आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळातली. एक्झाम्पल दिलं आहे. शी वेंट, ती गेली. शी गोज, ती जाते. शी विल गो, ती जाईल. अशा प्रकारे म्हणजे टाईम आणि ॲक्शन सांगण्याचं काम हे टेन्समधून होत असतं. ओके. वर्ब फॉर्म्स शो बोथ टेन्स अँड अस्पेक्ट. ओके. जे वर्ब फॉर्म असतात ते टेन्स, काळ आणि त्यांचे पैलू दाखवण्याचं काम करतात. मग काळ कुठले तर पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, आणि त्याचे अस्पेक्ट म्हणजे पैलू कुठले तर परफेक्ट, प्रोग्रेसिव्ह. ओके. द प्रोग्रेसिव्ह किंवा मग त्यालाच कंटिन्युअस असं म्हणतात. अस्पेक्ट इज फॉर्म बाय युझिंग बी प्लस VING. आणि जो प्रोग्रेसिव्ह अस्पेक्ट आहे किंवा कंटिन्युअस अस्पेक्ट आहे तो कसा बनतो तर क्रियापदाला ING प्रत्यय लागून, जसं दे आर किंवा मग दे वर गोईंग, गोला ING प्रत्यय म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लागून. द परफेक्ट अस्पेक्ट इज फॉर्म बाय युझिंग हॅव प्लस ED, क्रियापदाला ED किंवा EN प्रत्यय लागून, जसं की दे हॅव, दे हॅड, गॉन. ओके. अशा प्रकारे टेन्सवर स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंटचे एक्झाम्पल आय गो, शी गोज. प्रेझेंट प्रोग्रेसिव्हचं आय एम गोईंग, दे आर गोईंग. प्रेझेंट परफेक्टचं ही हॅज गॉन, दे हॅव गॉन. एक्झाम्पल्स आहेत. हां. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्हचं आहे ही हॅज बीन गोईंग, दे हॅव बीन गोईंग.
पास्ट टेन्समध्ये सिम्पल पास्ट शी वेंट दे वेंट. पास्ट प्रोग्रेसिव्ह आय वॉज गोईंग वी वर गोईंग. पास्ट परफेक्ट वी हॅड गॉन ही हॅड गॉन. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आय हॅड बीन गोईंग दे हॅड बीन गोईंग. ओके. फ्युचर टेन्स कसा असेल? सिम्पल फ्युचर आय विल गो यू विल गो. ओके. फ्युचर प्रोग्रेसिव्ह वी विल बी गोईंग शी विल बी गोईंग. फ्युचर परफेक्ट ही विल हॅव गॉन आणि फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आय विल हॅव बीन गॉन दे विल हॅव बीन गॉन. ओके. हे डिटेलमध्ये सांगणं येतं शक्य नाही, त्यासाठी तुम्ही टेन्सेसचे व्हिडिओ माझे बघा, तुम्हाला एकदम क्लिअर कट या गोष्टी कळून जातील. ओके. सब्जेक्ट वर अग्रीमेंट काय असतं याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. ओके. त्याच्यात काय दिले बघूया, थोड्यात समजून घेऊया. द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब इज टू बी यूज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. जो ॲप्रोप्रिएट फॉर्म आहे वर्बचा तो वापरणं कशानुसार, तर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, जो वाक्याचा सब्जेक्ट आहे त्यानुसार. इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स यस और ES विल बी ॲडेड टू द वर्ब. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण बघतो की वाक्य सुरुवात जर थर्ड पर्सन प्रोनाउनने झाली, ओके, आणि सिंग्युलर नाउनने जर वाक्य सुरुवात झाली तर यस आणि ES प्रत्यय लागतो वर्बला. ओके. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा ते तशातलाच तो एक प्रकार. आय मी यू दे वॉन्ट अ पेन. जसं आय मी यू दे असेल तर आपण कुठल्या प्रकारचा प्रत्यय लावत नाही. ओके. परंतु यस ही शी असेल तर आपण काय म्हणतो वॉन्ट्स, आहे की नाही, येस प्रत्यय लावतो इथे, आणि ही शी गोल आपण ES प्रत्यय लावतो, आहे की नाही. तर हे झालं सब्जेक्टनुसार काय करणं, वर्बने ॲग्री होणं. ओके. वर्बचा फॉर्म ॲग्री होणं त्याला आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असं म्हणतो. सिमिलरली द फॉर्म ऑफ ऑक्झिलरी वर्ब विल हॅव टू बी यूज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट इन द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट एक्सेट्रा. आणि त्याचप्रकारे ऑक्झिलरी वर्ब जे असतील ते सुद्धा काय होतात तर सब्जेक्टनुसार अग्री होतात किंवा वापरले जातात. ओके. मग कुठल्या टेन्समध्ये, प्रेझेंट प्रोग्रेसिव्हमध्ये असेल, पास्ट प्रोग्रेसिव्हमध्ये असेल किंवा परफेक्ट प्रेझेंटमध्ये असेल. ओके. तर एक्झाम्पल दाखल आय एम रायटिंग अन एसे. ॲम हे आयमुळे वापरलं गेलेलं आहे म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह उदाहरण आहे. वी आर रायटिंग अन एसे हे सुद्धा प्रेझेंट प्रोग्रेसिव्हचं आहे, वी नंतर आर वापरलं जातं. ही ऑब्लिक शी इज रायटिंग अन एसे, ही आणि शी नंतर इज वापरलं जातं, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचं उदाहरण. आय हॅव रिटन अन एसे, आय नंतर हॅव आपण वापरणार आहोत, ही शी नंतर आपण हॅज वापरणार आहोत. हे आहेत एक्झाम्पल्स परफेक्ट प्रेझेंटचे. ओके. आणि आय वॉज रायटिंग अन एसे, वी वर रायटिंग अन एसे हे आहेत पास्ट प्रोग्रेसिव्हची उदाहरणं. ओके. आय होप तुम्हाला हा जो चॅप्टर आहे द बॉय हू ब्रोक द बँक या चॅप्टरचे सर्व प्रश्न उत्तर चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. ओके. चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत निश्चित शेअर करा, त्यांनाही हा व्हिडिओ कळू द्या, म्हणजे त्यांचेही प्रॉब्लेम सगळे दूर होतील. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा. चला तर तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.